नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर मी इथे व्हॉइस ओव्हर का देते आहे, कारण की घरामध्ये गाणे लावलेले, तर त्याचा कॉपीराईट येईल म्हणून मी आता बॅक वॉइस देते. तर चला तर मग मी तुम्हाला आजची तयारी दाखवते. तर इथे दरवाजामध्ये रांगोळी काढली छान छान, कारण की आज दत्त महाराजांचा जन्मदिवस आहे. तर मग इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे, पावलं आणि स्वस्तिक. तर इथे आतमध्ये सगळं काम आवरलेलं आहे आणि हे यांचं ऑफिसचं काम करत आहे. तिथे आधी अजून झोपलेला आहे आणि इथे देवबाप्पाची पूजा पण झालेली आहे. तुम्ही बघत असाल, छान मस्त अशी पूजा केलेली आहे. आणि पूजा माझे हजबंडच करतात, माझे मिस्टर आधीचे पप्पा. तर इथे दत्त महाराजांना पण फोटोला हार वगैरे घातलेला आहे. इथे पण पूजा वगैरे सगळी झालेली आहे, तुम्ही बघत असाल. तर चला, हाय, मी तुम्हाला डायरेक्टली दुपारी भेटते आहे. जेवण वगैरे केलं, आवरलं वगैरे. मला भांडे घासायचे, तर अजून मी काही भांडे नाही घासले. पण मला एका ठिकाणी जायचं आहे, की मला सारखा खोकला येतो, खूप खोकला येतो. सकाळी पण अतिशय इतका तीव्रतेने खोकला येत होता की म्हणजे मला काही सुचतच नाही. म्हणून मग पप्पांनी सजेस्ट केलं आहे मला एक औषध, त्यांना कोणीतरी सांगितलं होतं. तर ते खूप लांब आहे मेडिकल, म्हणजे पाषाण जर तुम्हाला माहिती असेल पुण्यातलं, तर तिकडे जाणार आहे मी आता. तर तिकडून ते औषध आणणार आहे. तर चलो, मी ते औषध घेऊन येते. माहीत नाही आता किती वाजतील, आता 3:30 वाजलेले आहेत. तर निघते मी आता, चला. तर अशी मी आता चाललेली आहे आणि ही माझी रेड कलरची स्टोल आहे, जी मी बांधण्यासाठी घेऊन चालली आहे. आता बघूया आता मी कशी काय जाते आहे ते तुम्हाला पण दाखवते. तर हा पाषाणचा रस्ता आहे, तुम्ही जर ओळखत असाल तर तुम्हाला माहिती आहे. आणि इथे मी हे औषध घेतलेलं आहे, मेडिकलचं नाव मी थोडं हाईड केलेलं आहे. तर चला, तर मग आता घरी गेल्यावरती मी तुम्हाला भेटते. आत्ताच जाऊन आले आहे मेडिकलमधून. हे त्याचं पॅकेट आणि एक मिनिट, हां, हे औषध आहे जे मी घेऊन आली आहे. आणि आता हे प्यायचं आहे. पप्पांनी खूप ठिकाणी फिरून आले आणि हे औषध आणलं आहे, सो मी ते आता पिणार आहे. बघू, 5 ml सांगितले त्यांनी, 3 टाईम 5-5 ml, आणि ह्याने चांगला फरक पडतो असं म्हटलं. तर चला, आता मला संध्याकाळचे भांडे घासायचे आहेत आणि परत मला मिनीला आणायला जायचं. त्यांचा मेसेज पडला आहे मला की तुम्ही आज तिला रिसीव करू शकता, सो मी तिला घ्यायला जाणार आहे. तर बघूया, कंटिन्यू करा. चला, आम्ही चाललो आहे आता मिनीला आणायला. आलो आधी आम्ही जाऊन. बाय बाय. आज ठिकठिकाणी अशी दत्त जयंतीची तयारी सुरू होती. बघून खूप छान वाटतं असं सगळं बघायला. आणि असं बास्केट घेऊन आम्ही दोघं गाडीवरून चाललेलो आहोत. हे बास्केट घेतलेलं आहे आणि तिला आता आम्ही रिसीव करणार आहोत. तर इथे मी आली आहे आणि आज मी यांना आतमध्ये घेऊन आली आहे. हे बघा, दिसत असतील माझ्या मागे. चलो, थँक्यू. तर इथे असं मिनीला बाहेर आणल्यावरती थोड्या वेळा आम्ही तिला ठेवलं होतं. थोडीशी ती सेट झाली पाहिजे बास्केटमध्ये, कारण की मग गाडीवरती ती खूप त्रास देईल म्हणून. तर चला, तर मग आता इथे आम्ही हिला घेऊन घरी जातो. घरी येईपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. 7 वाजले असतील माझ्या मते. आधी हे बघ, आणली मिनीला. सोड ना, ते सोड ना, कट करायला लागेल. सावकाश हो मिनू. काय बाबू, पप्पांना दे, पप्पा करतील कट. पप्पा करतील, मम्मा येईल तुला. दार लावा, ती पळून जाईल. जाईल रे, घाबरली ती. ओ मिन्या, ओ बाबू, कर कट कर. काढलंय ना, कट कर पहिलं ना, ती बाहेर काढते.
हो मिन्या अगं माझी मेंटुले ग, माझं सोनं ग, माझं पापुले कुठे गेलती मम्मा? ओ ग माझी सोनं हो, किती लाड करते ग माझी. धर हे फोन धर. ओ ग आहे मी आहे ग मम्मा. आधीला पण लाड, पप्पांना लाड, त्यांना पण लाड, अरे सगळ्यांना लाड. इकडे A few moments later. इथे सगळ्यांनी ड्रेस चेंज वगैरे केलेत आणि आता आम्ही करणार आहोत देवबाप्पाची आरती. तर सगळ्यांनी या आरतीला, आणि मी प्रसादासाठी इथे शिरा बनवला आहे, तो आता देवबाप्पाला नैवेद्यासाठी ठेवणार आहोत. कारण की आज दत्त जयंती आहे आणि देवबाप्पाला गोडधोड नैवेद्य म्हणून शिरा बनवला आहे. तर जेवणाचा पण नैवेद्य दाखवणार आहोत आणि शिऱ्याचा पण नैवेद्य. चला तर मग आता आपण आरती करून घेऊया. तर शिऱ्याचा प्रसाद आता हातावरती मिळालेला आहे आणि प्रसाद खायला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर मी हा टेस्ट करून सांगते तुम्हाला की कसा लागतोय ते. मीच बनवलाय पण सांगते कसा लागतोय ते. चला खाऊन सांगते कसं झालंय. वेगळीच टेस्ट आहे रे, मस्त आहे. मीच बनवलाय पण कसं आहे, प्रसादाला गोडी असते देवबाप्पाच्या आशीर्वादाची. छान. तुम्ही खाणार? मी उष्टा केलाय. हे गे रे, आवडला ना? तुम्हाला देऊ? ठीक आहे, मग तो प्रसाद खाऊयात का? हा. आमचे देवबाप्पा कसे दिसतात सगळे, वाव. सो आम्ही चाललोय मंदिरामध्ये. तर इथे असं पालखी जाणार होती म्हणून ही तयारी चालू आहे. आणि हा पाळणा बांधलेला दत्त महाराजांचा जन्मोत्सव इथे साजरी झाला होता. आणि मी छानपैकी असं दर्शन घेतलं, दत्त महाराजांना झोका दिला. आणि तुम्हाला मी दाखवते दत्त महाराज पाळण्यामध्ये कसे झोपलेले आहेत ते. जवळून बघा, दर्शन घ्या तुम्ही पण. खूप छान आणि पॉझिटिव्ह वाईब्स होत्या तिकडे. तर अशी त्रिमूर्ती दत्तात्रयांची इथे मूर्ती ठेवलेली आणि केळीचे पानं वगैरे असे लावून मंदिर खूप छान सुंदर सजवलं होतं. चला तर मग दर्शन घेऊया. असं आम्ही दर्शन करून आलो आहोत आता. आणि हा व्लॉग मी इथेच संपवते, माझी थोडीशी तब्येत बरी नाहीये म्हणून. तर चला तर मग भेटूया अशा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खाऊन